हे गाइस, वेलकम टू लल्ला का और मेरा न्यू ब्लॉग। खूप मराठी ब्लॉगर चिक्याला लल्ल्या। तुझं काय? माझं काही नाही, कोणाला हप्ता जमा करायचा असेल तर माझ्याकडे जमा नाही आवडत गाडी दोघंच आवडतं तेव्हा उभं राहायला लगेच तुला तू गाडी चावी घे। कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू। आम्ही आज चाललोय, आजची ब्लॉगची सुरुवात करतोय गाडीतनं। आम्ही निघालो आज पिंपळगावला, खूप दिवसांना सुट्टी होती कामावर 4-5 म्हटलं चला फिरून मस्त पिंपळगावला जाऊन येऊ। खूप दिवसांनी चाललोय गावाला। पुढीचा ब्लॉग बघ हाय कर ब्लॉग मध्ये। हाय विपू, ये विपू कुठं चाललो आपण? भूर चाललो। तुला कसं आणलं आम्ही? मित्रांनो आम्ही आला झोपेतच उसरून आणलं। गाडीत तयारी केली, आता तयारी केली। पुढे चाललो पुढे आपण भूर चाललो, भूर पप्पाच्या गावाला चाललो। कुठं चाललो? कसं नाही नंकर नाही कशा नाही विभू 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 उभा पण चला बसून नाही आवडत गाडीत, उभाच आवडतं तेव्हा मी उभं राहायला लगेच कशा आणि मी तर ओझर मध्ये पोहोचून जाऊ मित्रांनो लगेच थोड्या वेळात। चला सर मॅडम उतरा। ठीक आहे ना फोन झोप आली वाटत। चला अच्छा मामीला माहितीच नाही आपण इथं काय बात करते। तर मित्रांनो पोचलो आता, पहिले आलो मामीकडे, तर की तुला सोडून तू इथे, मग माझी काम करायला जातो मी। हे पण मीच घ्यायचं, पिलूला पण मीच घ्यायचं। मी किती काय घेतलंय? काहीच नाही घ्या प्लीज, खरंच धरत नाही। हां पिलू तू गाडी चावी घे। नाही तो टाकून दे खेळता पाच घ्या ना एवढी। कसं चावी घेऊन गेला तर मामीला सफाई बेटा किशो असेल ना मामीला आता ब्लॉग मिळाला सरप्राईज। तर मित्रांनो आता निघालोय मी गावात जाण्यासाठी। दुसरं असं गावात फिरतोय नाही तसं, म्हणजे गावात सोडून जवळ 2.5 वर्ष झाले। मग असं त्या रस्त्याने फिरायची मजा येते मला, खूप असं वेगळं फील होतं। कारण मी पण पहिलं ब्लॉग बनवायचो, तुम्ही जुने ब्लॉग बघा गावातले, मी बरेच ब्लॉग येतं। काहीतरी ॲक्सिडेंट झाला मित्रांनो छोटासा, चालू तो पडला स्कूटीवाला। 4-5 काम आहे ते करून घेऊ। आता रस्ते बरेच मोकळे। गावात आलं का पहिले जे जुने असे मस्त आम्ही जे खायचो भत्ता वगैरे, वडापाव पावडा वगैरे, ती खायची इच्छा होती। तर पहिले फ्री बसलं का ठीक आहे, असला कुणी असलं का चाल इकडे जाऊन येऊ, लगेच तिकडे जाऊन येऊ। तर खूप दिवसात खायला पण आज हाय आलो गावात, ते पण मस्तपैकी थोडंसं एका 2-3 ठिकाणी वडापाव वगैरे भत्ता वगैरे खाऊन घेऊ। मित्रांनो गाडी लावली ऋषीच्या घरासमोर, आणि बाबा गेलो होतो गाडीची डिलिव्हरी घ्यायसाठी। लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर ऋषीबाई नाही घरी, त्याला फोन केला तर इतक्यात येईल मी थोड्या वेळात। जोरात दिसतोय ना। तर मित्रांनो आलो मी आता डिगूकडे। हे गाइस, वेलकम टू लल्ला का और मेरा न्यू ब्लॉग। खूप नवीन ब्लॉगर तयार होतोय। वेलकम टू माय और लल्ला का न्यू ब्लॉग। मेरे सब्सक्राइब मराठी ब्लॉगर चिक्याला लल्ल्याकडून 2 सबस्क्राइब, घंटी दाबा, ऑल करा आणि फॉलो करा, आणि नितीशला फॉलो करा। जो किराणा कोणाला भरायचा असेल तर काळेबाईच्या दुकानातून भरा। जर कोणाला जास्त असायचं असेल तर, कोणाला कलर घ्यायचा असेल तात्याकडूनच घ्या। जर कोणाला चायनीज बनवायचं असेल तर चिक्याकडून बनवा। कोणाला इडली डोसा करायला असेल तर दादाकडूनच घ्या।
तुझं काय? माझं काही नाही. ज्याला हप्ता जमा करायचा असेल त्याने माझ्याकडे जमा. टमाटे घ्यायचे कोणाला लोन करायचं असेल तर नितीश जोटेला संपर्क करा आणि बचत गटाचे 45,000 रुपये द्या. इकडं आले साहेब. आणि जर कोणाला माणूस लागत असेल कामाला तर दीपक नारायण मोरे दीपक थोरात हा कलेंद्री कल्ला हा त्याचा बादशाह. लल्ला मला बोलवतो पाय. हा चिक्या हाय मी रोज ब्लॉग मध्ये तू बनव ब्लॉग शूट करतो. हा चिक्या एवढा हळू 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 पुढे जायचं. मित्रांनो आलो घरी. 2 वाजता येणार होते, 5 वाजले. हसू मी अजिबात हसायचं याच्यात नाही. मला नाही चीड आली. काही नवाज येतो पिंपळाला माणूस. मी पण कधी बसा पटकन. हा बसा पटकन. मित्रांनो वेदू आला शाळेत ना घरी. म्हणजे वेदू घरी आला तर मी घरी आलो डायरेक्ट. सकाळ हिंडत होतो गावामध्ये. माझी काय संबंध चुडू का राहिली. मित्रांनो आम्ही गावात जाऊन आलो. काही वस्तू भेटलं नाही. कुठे गेलो सांग. सोन्याच्या दुकानात. किती दुकानात गेले? 4 4 दुकान समोरून गेले तर आपण 2 दुकानात गेलो. 4 काय प्रवीणवाल्याकडे गेलो, तिथं काम होतं. रव्याच्या दुकानात गेलो. चला निघा. चल मी बाय बाय कर. मामीला बाय बाय कर. काही राहिलं तर कर. पाठवून द्या. कर विबुल टाटा कर. विदुलला टाटा बाय विबू. वही टाटा कर. वहिनी का त्याचं काकू आहे. त्याचं मोठी काकू काकू टाटा कर. कर टाटा कर. चला पटकन. किती खुश झाला तो पप्पाच्या गावाला येऊन. चला मॉर्निंग मित्रांनो. काल पिंपळाला जाऊन आलो. काल काही एवढा ब्लॉग शूट केला नाही कारण म्हटलं काल एकदम टाइम स्पेंड केला गावामध्ये सर्व मित्रांसोबत. फिरलो खाल्लो पिल्लो मस्त एकदम. म्हटलं ब्लॉग जाऊ दे. ब्लॉग आपण कंटिन्यू बनवत राहायचो. तुला सोडून खाल्लं मग मी आता काय. कसं बस चला येऊ किती बाई मग निघू नाही. तर मी निघालो आता शोरूमला. गाडीची आज पहिली सर्व्हिसिंग आहे आपल्या. जी की आता म्हणजे ती 1000 किलोमीटरलाच होती. पण मी चाललोय 1500-1600 किलोमीटरला कारण टाइमच नव्हता. पण आज म्हटलं ठीक आज जाऊनच अपॉइंटमेंट दिली होती त्यांनी आजची. तर आज निघालोय. ड्रेस कशाला ड्रेस कशाला कोणाचं कधी. अच्छा बर्थडेचं तुझा. अरे हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. बर्थडे देत राहता आधी देत राहता का म्हणजे ड्रेस गिफ्ट हो नाही ड्रेस घालायला. येऊ का मित्रांनो. काल पिंपळाला गेलो होतो. अशी बॅग इथून तशीच ठेवली ती गाडीत. धरा. मला ना करण दादानी काल कोणत्या टोयोटाच्या कोणत्या गाडीत सोडलं होतं. एकदम जुना मॉडेल होतं गाडीचा आणि त्याला पुढं स्क्रीन बिन आणि त्याचं ते टाटा होती का टोयोटा होती. हा टोयोटा होती. नाही टाटा दरवाजे उघडलं तर लावायचं ते जुन्या गाड्याचा दरवाजा तसा आवाज आला. पण मध्ये बोलेरोचा आवाज तसा. हा पण मध्ये बसला बाबा एकदम फीचर्स होते. हे नाही का आपल्या गाडी. चाललो मित्रांनो शोरूमला आता. काय ग अरे यार टिफिन विसरलो का मी. तू दिलास कुठं मला. तू मला बोलली असते एवढी मी टिफिनची बॅग काढून दिली तुला. अरे पण मग मी आता ह्याच्यात होते. जाऊ चल आता. गाडी सर्व्हिस दुपारी घरी ये मग. दुपारी नाही होणार गाडी. संध्याकाळी येतील ती गाडी. हो तर मित्रांनो आलो. सकाळी आपण गाडी मस्तपैकी लावून गेलो सर्व्हिसिंगला. आता आलो मी दुपारी जॉबची सुट्टी झाली मधली. तर मी गाड्यात झाली आपली पूर्ण रेडी वगैरे व्यवस्थित. मी आलो मी गाडीची ॲक्सिडेंट गाडी बघितली एकदम खतरनाक. इकडे आलो तो सातपूर MIDC सर्व्हिसिंग त्यांच्या वर्कशॉपला. पहिले मी चुकून सकाळी शोरूमला गेलो होतो. म्हणजे ॲक्च्युअली माहिती चुकी नाही. त्यांनी मला लोकेशन शोरूमचं दिलं. नंतर मी इकडे आलो. झाली एकदा सर्व्हिस वगैरे मस्तपैकी. साढ़े 11 ॲव्हरेज राहते. मी चालवली की डायरेक्ट 13, 13.5, 14. तर
ड्रायव्हिंगचा फरक समजतो. कोण लोण कुत्रा इकडे सांग बरं. वळव ना, चाल ना आपल्या आपल्या रूमला. तू जरा आहे ना पहा हेवी ड्रायव्हर मित्रांनो, रिटर्न घेतानाच गाडी बंद पडते. सर्विसिंग करून आणली गाडी, पिकअप पकडत नाही. पहिले पण 30 लिटर दिला तर गाडी स्विच, आज 1 लिटर दिला नाही. म्हणून सुट्ट्या तर निघावलं घरी जाण्यासाठी. आता वाजले रात्रीची 1. मस्त आता रात्रीचे 1 वाजले आणि मस्त MT रोडवरती अशी गाडी फिरवलं. मला इतकी मजा येते. आणि रस्ते पूर्ण खाली आहे ना, ट्रॅफिक नाही, काहीच नाही. काय मस्त पैकी जो गेला टाक त्याच्यावर डायरेक्ट घरी. मस्त थंडीच क्लायमेट आहे, रस्ते एकदम भारी. म्हणजे अशी फिरायला पण मजा वेगळीच रात्रीची. त्यात आपली ब्लॅक ब्युटी सोबत आपल्याकडे, म्हणून मला अजून मजा येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राइडर 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 तू ही मेरी दोस्त, हायर 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 रख मुझे क्लोज. मित्रांनो असं वाटतं इथून डायरेक्ट पुढे जाऊन असं रॉंग राईडला निघून जावं डायरेक्टली मस्तपैकी. मजा तेवढी होती मला, फीलच तेवढी होती माझी गाडी चालवायला. करणार रोज तुम्ही मेरा राइडर मुझे रखना बेबी क्लोज. मित्रांनो पोचलो घरी आता. मस्त गाडी लावली खाली. आता मग काही वरती लावत नाही रात्रीचे. 1 वाजले रात्रीचं डायरेक्टली. घरी कोणी जागा नसेल. हा मीच झोपेल होती. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल तुम्ही बघितलं असेल मी घरी आलो कामावरनं आणि सकाळी आलो तर सकाळी बघतो काय करा पाहिजे. डायरेक्ट लालूची गाडी उभी, खतरनाक. म्हटलं काय विषय मग तुला विचार म्हणे. सकाळी आला तर म्हणजे बाहेर गेला नाही, गाडी लावून गेलाय. म्हटलं ठीक आहे चल. म्हटलं आजचं काम होऊन गेलं. मग म्हटलं लालूची गाडी घेऊन जाऊ म्हटलं आज कामावरती. आणि ही काम करायचं मोबाईल बघत बसते. बाबा फोन करते. तर असा होता मित्रांनो ब्लॉग. कसा होता म्हणजे मलाच माहीत नाही, कारण 3 दिवस मिळून ब्लॉग म्हणला आहे. डायरेक्टली पिंपळला गेलो होतो, दुसऱ्या दिवशी गेलो. कारण म्हटलं थोडी सर्दी झाली म्हणून आवाज थोडं दबेले. पण आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला नवीन ब्लॉग बघत राहा. पुढचे येणारे इंटरेस्टिंग ब्लॉग बघत राहा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मी काहीच. बाय.